आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतोय एक अशा व्यक्तीचं ज्यांचा संपूर्ण मेडिकल प्रवास MBBS, MD आणि क्रिटिकल केअर हा 100% मेरिटवर पूर्ण झालेला आहे. मेहनत आणि क्षमता आणि ज्ञान यांचं उत्तम उदाहरण म्हणजे हे डॉक्टर. 2010 पासून ते श्री गणपती हॉस्पिटल अगदी मनपूर्वक आणि जबाबदारीने संचालन करत आहेत. हृदयरोग आणि मधुमेह उपचारात त्यांचा हात अगदीच सफाईदार आणि निर्णय कौशल्याबाबत ते अतिशय धारदार. रुग्णांना त्याच्यावरती प्रचंड विश्वास आहे, कारण ते फक्त उत्तम डॉक्टरच नाहीत, तर मनानेही अत्यंत स्थिर, शांत आणि विश्वासू व्यक्तिमत्व आहेत. चला तर मग स्वागत करूयात आजचे आपले जे गेस्ट आहेत, किरण बिरारी सर. चला तर मग स्वागत करूयात आजचे आपले खास अतिथी डॉक्टर किरण बिरारी यांचं. स्वागत आहे सर. इंडिया रायझिंग अंतर्गत आम्ही सुपर हिरोज ऑफ नाशिक ही सिरीज चालू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. ॲज वी ऑल नो सर हृदयरोग, मधुमेह आणि क्रिटिकल केअर तज्ज्ञ आहेत. सर आपण त्याचबद्दल आज इथे हितगुज करणार आहोत, थोडक्यात गप्पा मारणार आहोत. नक्कीच. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की बालपणापासून आत्तापर्यंतचा तुमचा हा जो प्रवास आहे तो तुम्ही थोडक्यात सांगावा. माझा जन्म तसा नाशिकचाच, पण माझं बालपण गेलं ते ग्रामीण भागातच गेलं असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही. माझे वडील हे मराठा विद्याप्रसारक समाजात हिस्ट्री म्हणजे इतिहास या विषयात प्राध्यापक होते. तर तशी त्यांची बदली व्हायची, त्याप्रमाणे आमची पण बदली व्हायची. तर माझं 4थीपर्यंतचं शिक्षण हे वणी, आपलं सप्तशृंगीगड जे आहे वणी, तिथे झालं. आणि 5वी ते 8वी हा जो माझा कालखंड होता तो ओझरमिक इथे गेला, माधवराव बोरस्ते विद्यालय. आणि 9वी पासून मग वडिलांची बदली KTच्या कॉलेजला झाली आणि मग 9वीला मी नाशिकमध्ये आम्ही आलो आणि मग तेव्हापासून आम्ही नाशिककरच आहोत. मग 12वीपर्यंत नाशिकमध्येच होतो आणि 12वी पासून मग मला MBBS मध्ये ॲडमिशन मिळाली. ती ग्रँड मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल आपण म्हणूयात, तिथे माझं MBBSचं शिक्षण झालं. आणि पदव्युत्तर आमचं जे MD ज्याला म्हणतो, MD मेडिसिन या विषयामध्ये मी MG मेडिकल कॉलेज नवी मुंबई इथे शिक्षण घेतलं. आणि 2008 मध्ये मी उत्तीर्ण झालो MD मेडिसिन. आणि त्यानंतर क्रिटिकल केअरमध्ये जी फेलोशिप आहे ती मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथे 1 वर्षासाठी केली. आणि साधारणतः 2010 पासून तर आजतागायत मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतोय. म्हणजे नाशिक, मुंबई, पुणे आणि परत नाशिक असा प्रवास आहे थोडक्यात. हो हो. MBBS, MD आणि नंतर क्रिटिकल केअर या मेडिकल प्रवासाला दिशा देणारे तुमचे रोल मॉडेल कोण होते? तसं सांगायचं झालं तर बालपणात खेळत असताना मी खूप वेळेस पडलो, खूप वेळेस अंगावर जखमा झाल्या आणि बऱ्याच वेळेस आणि बऱ्याचदा इंजेक्शन्स मला घ्यावे लागले. त्याच वेळेस डॉक्टरांनी भाकीत केलं होतं की ह्या पुढे जाऊन नक्कीच डॉक्टर होणार. पेशंटच डॉक्टर. त्यानंतर माझी साधारणतः 11वी-12वी मध्ये गोडी निर्माण झाली की मी मेडिसिन म्हणजे MBBS मध्येच ॲडमिशन घ्यावी. आणि तो काळ तसंच होतं, त्यावेळेस इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन्स तसे आपल्याकडे नसायचे, पण मला ते होती. आणि MBBS मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीला MBBSचा जो आपला अभ्यासक्रम असतो तो खूपच खडतर असतो. तर त्यावेळेस आमचे जे शिक्षक होते, प्रामुख्याने मला नमूद करायचं वाटेल की पद्मश्री अलका देशपांडे, ज्या आमच्या मेडिसिन या विषयाच्या विभाग प्रमुख होत्या. आणि त्यानंतर त्या जे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता म्हणजे डीन आपण ज्याला म्हणतो त्या झाल्या. तर त्या माझ्या सर्वप्रथम रोल मॉडेल होतात की ॲज अ डॉक्टर, म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ डॉक्टर. आणि तुमच्यामध्ये स्किल कसं असावं, तुम्ही क्लिनिशियन म्हणून कसं वागावं, याच्याबद्दल त्यांनी आम्हाला जे शिकवलं ते म्हणजे त्यांना बघून नक्कीच आम्हाला त्यावेळेस प्रेरणा आली. आणि मेडिसिन ह्या विषयातच आपण पुढे पदव्युत्तर शिक्षण घ्यावं असं मला वाटलं. त्याच्यामुळे पहिल्या ज्या माझ्या रोल मॉडेल ज्या होत्या त्या म्हणजे डॉक्टर अलका देशपांडे. त्यानंतर जेव्हा MD मेडिसिन आम्ही करत होतो
त्यावेळेस हाऊ टू हँडल द पेशंट्स, कम्युनिकेशन स्किल कसं ठेवायचं आणि तुमच्यामध्ये शिस्त कशी येणार ह्याबाबत आमच्या ज्या विभाग प्रमुख होत्या आणि त्या योगायोगाने आमच्या PGच्या अभ्यासक्रमात गाईड असतात. जसं म्हणजे पदव्युत्तर जे पण असतं, डॉक्टरेट असते, PhD असतात किंवा MD असतात किंवा DM असतात, त्याच्यात गाईड असतात. गाईड आणि आमचे विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री घाणेकर ह्या पण माझ्या रोल मॉडेल होत्या, कारण त्यांनी पूर्णपणे आम्हाला कामात कसं झोकून द्यायचं आणि तुम्ही तुमच्या कामाशी कसं प्रामाणिक राहायचं हे आम्हाला त्यांनी इन्कल्केट केलं किंवा बिंबवलं. तर त्या माझ्या रोल मॉडेल होत्या. आणि क्रिटिकल केअर ह्या विषयामध्ये तुम्ही सगळ्यांनीच नाव ऐकलं असेल, डॉक्टर उडवाडिया, ते आता ही इज नो मोर. तर ते आमची क्रिटिकल केअर ह्या क्षेत्रातले ते आमचे रोल मॉडेल होते. तर ह्या व्यक्तींनी नक्कीच माझ्या आयुष्यात प्रेरणादायी हे सगळे हे लोक ठरले आणि जेणेकरून आत्ता जे पण मी अचीव्ह केलेलं आहे ते ह्या सगळ्या लोकांच्या प्रेरणांमधूनच मी अचीव्ह केलं असं मी म्हणेन. घरात वडील प्राध्यापक इतिहासाचे आणि तुम्ही डॉक्टर, मग ते सगळा प्रवास कसा झाला, कसं सगळं हँडल केलं? मी अजून एक नमूद करेल की आमच्या घरात 2 डॉक्टर, आमच्या घरात 3 डॉक्टर आहेत. एक मी, दुसरी माझी पत्नी डॉक्टर प्राची बिरारी, त्या बालरोग तज्ञ आहेत, आणि तिसरे डॉक्टर म्हणजे माझे वडील, ते आहेत डॉक्टरेट. ओके, त्यांनी PhD केली आणि हे PG गाईड असो. तर आमच्या घरात असे 3 डॉक्टर आहेत. मेडिकल फील्ड किंवा त्यातील करिअर ऑप्शन याबद्दल तुम्ही आजच्या यंगस्टर्सला काय सल्ला द्याल? निश्चितच मेडिकल फील्ड म्हणजे त्यात मेडिकलच्या अभ्यासक्रमांतर्गत व तुमचं MBBS आहे, BAMS आहे, BDS आहे, होमिओपॅथी आहे. पण या सगळ्यांचं जर तुम्ही एकंदर अभ्यासक्रम बघितलं तर तो खूप व्हास्ट आहे, खूप विस्तृत असा अभ्यासक्रम आहे. तर सर्वप्रथम मी म्हणेन की तुम्हाला तुमचे बेसिक्स खूप चांगले पाहिजे. म्हणजे सायन्स आणि मॅथ्स हे जे 2 विषय आहेत, यात तुमचं बऱ्यापैकी एक्सपर्टाईज हवं, गोडी हवी. आणि हा खूप व्हास्ट अभ्यासक्रम आहे. आपण जेव्हा 12वी पर्यंत असतो, 11वी 12वी एक ठराविक अभ्यासक्रम असतो. पण जेव्हा तुम्ही MBBS मध्ये जातात तेव्हा एका विषयासाठी खूप सारे पुस्तकं असतात. खूप मोठे वेळा तुम्ही बघतात, आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो तर त्यांच्या शेल्फवर असे जाड पुस्तकं असतात. तर ते खरंच तसे असतात. ते काय डॉक्टरांनी ते सजवण्यासाठी ठेवलेले नसतात, तर त्यांनी वाचलेले असतात. आणि त्यामध्ये आम्हाला आठवण देत असते की अभ्यास तुम्ही केलेला. तो एक गमतीचा भाग. तर हा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी खूप महत्वाची आहे. सिन्सिअरिटी याच्यासाठीच की तुम्ही गेल्यानंतर त्यात फ्रस्ट्रेशन येणं, डिप्रेशन येणं, सुरुवातीला एकाकी वाटणं, असे खूप सारे आम्ही अनुभवतो. मी SMBT वैद्यकीय महाविद्यालय, SMBT मेडिकल कॉलेज जे आहे त्यामध्ये मी प्रोफेसर आहे आणि युनिटेड आहे. तर त्यामुळे मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस सुद्धा जे मी फीडबॅक घेतो किंवा मी त्यांना जवळून बघतो, तर ह्या काही गोष्टी मला जाणवल्यात, त्याच मी आता शेअर केल्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये गोडी असेल तर सिन्सिअरिटी, चिकाटी, जिद्द आणि हुशारी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या तुम्हाला शेवटपर्यंत टिकवाव्या लागतील. आणि निश्चितच यानंतर ती गोडी निर्माण होतेच. आणि वैद्यकीय व्यवसाय हा असा आहे की आपण ज्याला म्हणतो की नोबल प्रोफेशन, समाजात त्याचं निश्चितच खूप मोठं स्थान आहे. जरी तुम्हाला जो तुमचा करिअरचा जो आलेख आहे तो जर तुम्ही वैद्यकीय फील्ड पकडलं, मेडिकल फील्ड पकडलं, तर थोडासा स्लो असतो, पण निश्चितच तो हा एक अभिमानाची गोष्ट असते. ती आपल्या स्वतःसाठी पण असते, तुमच्या कुटुंबासाठी पण असते. पण त्याच्यात जे आहे चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे आत्मसात करतात, हे सगळे गुण आत्मसात करतात, ते तुम्हाला टिकवावे पण लागतात. त्याच्यामुळे तुम्ही एकदा डॉक्टर झाले तर ते मेंटेन करण्यासाठी समाजामध्ये तुम्हाला तेवढ्याच चिकाटीने पुढचं आयुष्य हे घालवावं लागणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, आपण खूपदा म्हणतो किंवा खूपदा ऐकतो डॉक्टरांकडे खूप पैसा असतो. नाही, तुम्हाला जर इझिली पैसा कमवायचा असेल तर खूप सारे दुसरे फील्ड आहेत. त्याच्यामुळे
डॉक्टर म्हणजे खूप पैसा हे गणित चुकीचं आहे. त्यासाठी तुम्ही बिलकुल निवडू नका जर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पैसा हवा असेल. जर तुम्हाला काही सामाजिक काम करायचं असेल, तुम्हाला एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून दुसऱ्या व्यक्तीला पण आपण ज्याला म्हणतो की समाजात काही चांगलं काम करायचं असेल, त्यांचं आरोग्य चांगलं राखायचं असेल, ह्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही डॉक्टर बनला तर निश्चितच एक चांगले डॉक्टर म्हणून तुम्ही पुढे उतरायला. त्याच्यामुळे चिकाटी, संयम आणि प्रामाणिकता हे 3 गुण ॲज अ डॉक्टर होण्यासाठी खूप महत्वाचे आहे. मी तो सल्ला देईल की तुम्ही ते अंगीकारा. नक्कीच थोडक्यात डॉक्टरांना सांगायचं आहे, जर तुम्हाला डॉक्टरेटचा अभ्यास करायचा आहे, संयम, चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिकता हे 4 गुण अंगी असणं खूप महत्त्वाचं आहे. एक हॉस्पिटल हँडल करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? साधारणतः 2010 या वर्षी मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस चालू केली. आता तुम्ही जर बघाल तर हॉस्पिटल एस्टॅब्लिश करणे किंवा हॉस्पिटल चालू करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये भांडवल आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे पेशंटचं लोड किती आहे ते आहे. म्हणजे हॉस्पिटल बांधणे हे सोपं आहे, पण हॉस्पिटल चालवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात हॉस्पिटल सेटअप करण्यासाठी महानगरपालिकेचे खूप सारे नॉर्म्स आहेत. आपण ज्याला म्हणतो की पार्किंग पासून तर बेड, नंबर ऑफ बेड्स, त्याच्यानंतर त्यांचे शुल्क, बायोमेडिकल वेस्ट, त्यानंतर स्टाफ, या सगळ्यांची जी आपण SOP म्हणू ती खूप लांबलचक आहे. खूप साऱ्या परवानग्या त्याला घ्याव्या लागतात, अग्निशामक असो, टाउन प्लॅनिंग असो. तर हा नाही म्हटलं तरी खूप एक त्याला आपण अडथळ्यांची शर्यत म्हटली तरी चालेल. पण मग ती पार करून सर्वप्रथम मी कॅनडा कॉर्नर येथे श्री गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने स्वतःचं हॉस्पिटल चालू केलं आणि त्यात मला बऱ्यापैकी यश आलं. आणि साधारणतः 6 वर्ष ती भाड्याची जागा होती, तिथे मी हॉस्पिटल चालवलं. आणि साधारणतः 2019 मध्ये त्रिमूर्ती चौक सिडको येथे स्वमालकीची जागा घेऊन तिथे मी श्री गणपती हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालू केलं 2019 मध्ये. ओके. 2010 ते 2012 या कालावधीत मी फ्रीलॅन्सर होतो. म्हणजे माझी स्वतंत्र OPD 2 ठिकाणी होती, एक सिडको आणि एक शहरामध्ये सिटीमध्ये. आणि त्यावेळेस फ्रीलॅन्सिंग म्हणजे मी व्हिजिट करायचो वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला. आणि 2012 मध्ये मी 12-13 मध्ये मी कॅनडा कॉर्नर येथे श्री गणपती हॉस्पिटल चालू केलं. आणि मग ती भाड्याची जागा होती. 2019 मध्ये मी स्वमालकीची जागा घेऊन मग तिथे श्री गणपती हॉस्पिटल ह्याच नावाने नवीन हॉस्पिटल उभारलं आणि आस्थागित ती सेवा माझी चालू. म्हणजे फक्त डॉक्टर म्हटलं तरी फक्त डॉक्टरकीच येत नाही थोडक्यात, नाही. तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड आहे. हॉस्पिटल चालवताना खूप साऱ्या अडचणींना पण सामोरं जावं लागतं, खूप साऱ्या प्रोसेस आहेत त्या पण कम्प्लीट कराव्या लागतात त्या डॉक्टरांना सुद्धा. आणि त्या जोडीला आता माझ्या बरोबर माझी सुवर्ण पत्नी डॉक्टर प्राची, ती बालरोग तज्ञ आहे, ती असतेच जोडीला. आणि वेगवेगळे व्हिजिटिंग डॉक्टर्स पण माझ्या हॉस्पिटल्समध्ये येत असतात. मी मधुमेह आणि क्रिटिकल केअर जरी असलो तरी माझ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर पण आहे आणि सगळं प्रकारचे ऑपरेशन्स तिथे होतात. आणि आमचे जे सहकारी मित्र आहेत, सहकारी डॉक्टर्स आहेत, सर्जरी मधले असतील किंवा गायनेकॉलॉजी मधले असतील, तर ते तिथे देऊन रुग्णांना सेवा देतात. आणि तिसरं मी हॉस्पिटल चालवणं का म्हटलं की जेव्हा हॉस्पिटल तुम्ही चालवतात तेव्हा तिथे स्टाफ येतो. तो स्टाफमध्ये स्टाफ नर्सेस असतात, वॉर्ड बॉयज असतात, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात. तर ह्या सगळ्यांना तुम्हाला एकत्र घेऊन चालावं लागतं. आणि पहिल्यासारखं लॉयल्टी हा प्रकार दिवसेंदिवस कमी होत चाललाय. लॉयल्टी मी का म्हणतोय की आपण सुरुवातीला बघितलं, आपण लहान होतो, डॉक्टरांकडे गेलो, 10 वर्षानंतर मोठे झालो आणि परत डॉक्टरांकडे होतो, तिथं तो स्टाफ तुम्हाला दिसणार, तिथं तीच नर्स दिसणार, तेच रिसेप्शनिस्ट दिसणार. पण कालांतराने व्यावसायिकता पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आली
आणि त्याच्यामुळे स्टाफची लॉयल्टी पण कमी झाली. मग तुम्ही आता बघतात तर त्यांना हँडल करणं पण एक एक वेगळं फील्ड म्हटलं तरी चालेल. म्हणून ते हँडल करण्यासाठी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजमेंटसाठी आमची एक वेगळीच टीम त्यांना हँडल करते. आणि मी पूर्णपणे जो आपण क्लिनिकल पार्ट आहे, जे पेशंट आणि पेशंटशी आजारांशी निगडीत मॅनेजमेंट, ती आम्ही करतो. अच्छा. आणि मला एक लक्षात आलं आहे की एक डॉक्टर आणि एक पेशंट या दोघांमधलं कम्युनिकेशन थोडं कमी होत चाललंय किंवा ते थोडंसं वेगळ्या वेला जातं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण याला म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे म्हणजे डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन, आणि तुमचा हा सगळ्यात महत्वाचा जो हा प्रश्न सध्याच्या स्थितीला हा उद्भवतोय. आणि त्याला दोन्ही कारण आहेत. त्याला डॉक्टर पण रिस्पॉन्सिबल आहे आणि पेशंट पण रिस्पॉन्सिबल आहे. पेशंट रिस्पॉन्सिबल काय? कारण आता आपण सगळे बघतो की सगळे गुगल येतं. गुगलमध्ये तुम्ही काही त्याच्यामध्ये टाकलं तर तुम्हाला सगळी माहिती येते. त्याला आपण सोशल मीडिया म्हणतो. आणि दुसरं आता नवीन आलं ते म्हणजे AI. तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं वेगळ्या आजाराचं तर सगळं येतं. त्याच्यामुळे सेल्फ डॉक्टर्स प्रत्येक घरामध्ये आता तयार होत आहेत. पण ते खूप घातक, कारण ते सगळंच खरं नसतं. सोशल मीडियावरचं सगळंच खरं नसतं. हा एक पेशंटचा भाग झाला. आणि दुसरं डॉक्टरांचा, तर डॉक्टरांकडे वेळ नाही. म्हणजे मला सगळ्याच डॉक्टरांकडे म्हणजे खेदाने म्हणावं लागेल की डॉक्टरांच्या बाजूने पण रुग्णाशी सुसंवाद हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. याला कारण म्हणजे प्रॅक्टिस पण वाढलेली असते, त्याच्यामुळे पेशंटला पुरेसा वेळ देता येत नाही. आणि हाच खूप महत्वाचा मुद्दा आहे सध्या, जो विसंवाद, सुसंवादापेक्षा म्हणून की विसंवाद. त्याच्यामुळे रुग्णांचे डॉक्टरांवर होणारे हल्ले, नातेवाईकांचे हॉस्पिटलमध्ये होणारी तोडफोड, हे प्रमाण आपण बघतो की दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे. तर हा सुसंवाद एस्टॅब्लिश होण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी डॉक्टरांना पण पेशंटला तेवढा वेळ देणं, त्यांच्या नातेवाईकांशी एक्झॅक्टली तुम्ही करता काय, हे बघा. याच्यामध्ये डॉक्टर हा 100% शर्तीने प्रयत्न करत असतो. पेशंटचा जीव वाचावा हाच त्याचा उद्देश असतो. पण काही काही वेळेस तो असफल होतो. सगळे प्रयत्न करून सुद्धा आपण पेशंटला वाचू शकत नाही. पण ते आपण जे सगळे एफर्ट जे करतोय, हे पण त्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दाखवून देणं गरजेचं असतं. त्यांना त्या पेशंटच्या आजाराविषयीची पूर्णपणे कल्पना देणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पुढे पण होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतील, उदाहरणार्थ एखादं ऑपरेशन आहे, तर ऑपरेशनच्या दरम्यान होणाऱ्या काही गुंतागुंतीचे आजार किंवा ऑपरेशन नंतर काही कॉम्प्लिकेशन्स, याची पण माहिती देणं गरजेचं असतं. आणि तुम्ही केलेलं आहे सगळ्या शर्तीचे प्रयत्न, हे पण पेशंटच्या रुग्णांना पटवून देणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जो मुद्दा उचलला तो खूप महत्वाचा आहे. सो पेशंट आणि डॉक्टर कम्युनिकेशन हा एक मुद्दा आता हा अभ्यासक्रमामध्ये पण इन्क्लूड करण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला MBBS पासूनच कसं ते हँडल करायचं, कसं ते मॅनेज करायचं, तुमचा कम्युनिकेशन स्किल कसं सुधारायचं, याबाबत नक्कीच विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करता येईल. तुम्ही मधुमेह तज्ज्ञ आहात आणि आजकाल डायबिटीसचं प्रमाण खूप वाढत चाललंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला आहे. आता सर्वजण ज्ञात आहात की भारत नुकताच डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, म्हणजे मधुमेहाची वैश्विक राजधानी बनलेला आहे. किती चांगलं आहे ना. आता आपल्याला याच्याबद्दल गर्व असावा की नसावा? तर नक्कीच नसावा. त्याचे प्रमुख कारणं आहेत. सर्वप्रथम आपण बघितलं की वेस्टर्न वर्ल्ड किंवा पाश्चिमात्य देश आपण ज्याला म्हणू की त्यांच्यामध्ये हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन आपण ज्याला म्हणतो, याचं प्रमाण खूप जास्त होतं. आणि कालांतराने त्यांचीच जी लाईफस्टाईल आहे ती आपण अंगीकृत करतो आहे. मग त्याच्यामध्ये आहार, विहार आणि तिसरं म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे निष्क्रियता येते. आपण बसूनच राहतो, तासनतास आपण स्क्रीनवर असतो आणि आपल्या शरीराची काही हालचाल होत नाही. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये निश्चितच आहेत. आता आपण डायबिटीस कॅपिटल का?
तर सर्वप्रथम आपण असं बघितलं तर स्क्रीनिंग पण आपण आता रेग्युलरली करत चाललो. म्हणजे स्क्रीनिंग म्हणजे काय, तर आपल्या नियमित चाचण्या आपण करतोय. बॉडी टेस्ट म्हणतो, कम्प्लीट बॉडी टेस्ट आपण जी करतो ते एक आहे. आणि दुसरी गोष्ट मी जसं बोललो, आहार. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फास्ट फूड. दुसरं अवेळी जेवणं. आणि तिसरं म्हणजे जो बॅलन्स डाएट आहे त्याचा अभाव. तर फास्ट फूड म्हणजे काय, आता आपण जेनझी म्हणतो, जेनझी किंवा जनरेशन झेड. तर जनरेशन झेड म्हणजे जी कमी वयातली मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण आता खूप सारे आजार वाढायला लागले. सर्वप्रथम मी ते नमूद करतो. सर्वप्रथम म्हणजे फास्ट फूड. फास्ट फूड म्हणजे काय, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड. तर अल्ट्रा प्रोसेस्ड याचा अर्थ त्याच्यावर खूप सारे प्रोसेसिंग केलेली असते आणि जे आवश्यक घटक त्याच्यामधनं असतात, उदाहरणार्थ विटॅमिन्स घ्या किंवा जी क्वालिटी असली पाहिजे ती त्याच्यातनं निघून जाते आणि त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. ॲड काय केलं जातं, फ्लेवर्स. आपण म्हणतो मसाला मस्ती, ऑनियन गार्लिक, जे फ्लेवर्स येतात वेगवेगळे ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात. त्याच्यामध्ये ॲड केले जातात कलर्स, त्याच्यामध्ये ॲड केलं जातं सोडियम, त्याला आपण म्हणतो मीठ, आणि त्याच्यामध्ये ॲड केलं जातं बऱ्याचदा, आता जसं एरेटेड ड्रिंक्स पकडलं तर शुगर. खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जे असते ती रिफाईंड शुगर ॲड केली जाते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो तुमच्या पेशींवर. तर सगळ्यात पहिले सोडियम जर घेतलं तर सोडियम म्हणजे आपण ज्याला म्हणतो मीठ, त्याचा आणि उच्च रक्तदाबाचा सरळ सरळ संबंध आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला जळू शकतो. दुसरं, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स तुम्ही वापरतात, मैदा असू देत, पास्ता, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट असतं. सॅच्युरेटेड फॅट असते. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जी शरीराला आवश्यक नाही आहे, जी घातक ठरू शकते तुमच्या हृदयविकारासाठी, किंवा रक्तामध्ये जो आपण ज्याला म्हणतो की गुठळ्या झाल्या किंवा रक्तवाहिनीची साईज कमी झाली, ॲथेरोस्क्लेरोसिस आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो, तर ही सॅच्युरेटेड फॅट त्याला रिस्पॉन्सिबल असते. शुगर रिस्पॉन्सिबल असते. शुगरमुळे काय होतं, तुम्ही खूप खाता त्याच्यामध्ये एकदम शुगरचे पिक्स येत जातात आणि शुगरचे पिक्स वाढले अवेळी तर तयार होतो इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे आपली जी नैसर्गिक साखर पचवण्याची जी प्रक्रिया आहे तीच तुम्ही गडबडून टाकतात आणि या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मग तयार होतं तुमचं स्थूलता, ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो, आणि कालांतराने तुमचं तयार होतं मधुमेह. तर हे पूर्ण जे सायकल जे आहे, हे सायकल आपल्याला प्रिव्हेंट करायचं झालं तर आपला योग्य आहार पाहिजे. तर योग्य आहारमध्ये तंतुमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो फायबर्स ह्या ॲड केले पाहिजे. सिम्पल एक उदाहरण द्यायचं झालं तर बटाटा चांगलं नाही डायबिटीसमध्ये, पण रताळी चालते. रताळी, कारण रताळी तंतुमय पण आहेत आणि त्याची जी कॅलरिक व्हॅल्यू आहे ती बटाट्यापेक्षा कमी आहे. काही नाही. पण रताळे म्हणजे सरसकट नाही खायचे. डायबिटीसमध्ये तर नाही चाललं, रताळे आपण अवॉइड करतो. पण ॲज अ नॉर्मल पर्सन तुम्ही बटाट्यापेक्षा रताळ्याला प्राधान्य दिलं तर चांगलं राहील. एक जस्ट मी एक उदाहरण दिलं. आणि कॅलरिक व्हॅल्यू जास्त असलेल्या गोष्टी, आता सगळ्या गोष्टी कॅलरिक व्हॅल्यू असतात. आता कॅलरिक व्हॅल्यू कमी असलेली, आता फळं जर पकडलं तुम्ही तर जास्त कॅलरिक व्हॅल्यू कुठल्या याच्यामध्ये, फळामध्ये केळी घ्या, त्याच्यामध्ये जास्त कॅलरिक व्हॅल्यू आहे. तर ती डायबिटीसमध्ये आपण सांगतो की एकदम कमी खा किंवा खाऊ नका. तर ह्या गोष्टींचा तुम्ही सर्वांगीण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये योग्य वापर, संतुलित आहार म्हणजे योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, योग्य प्रमाणात प्रोटीन्स आणि योग्य प्रमाणामध्ये फॅट, आणि त्याच्या जोडीलाच व्हिटॅमिन्स. तर व्हिटॅमिन्स आपल्याकडे कुठून येतात तर ते फळांमधून येतात. मिनरल्स कशामधून येतात तर ते फळांमधून येतात. तर त्याचा पण आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. दुसरं खूप मोठं गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडिया, स्क्रीन टाईम किंवा सतत तुम्ही मोबाईलमध्ये राहणे. त्याच्यामुळे दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची निद्रानाश. मोबाईल हा ब्ल्यू लाईट जो असतो, ब्ल्यू लाईट आपण ज्याला म्हणतो, तो ब्ल्यू लाईट जो असतो तो अशा पद्धतीने काम करतो की तुमचा निद्रानाश होतो. निद्रानाश का होतो, आता आपलं सायकल ठरलेलं असतं शरीरामध्ये सायकल म्हणजे निद्रा, झोप आणि जागे राहणं, एक सायकल आपल्या मेंदूमध्ये ठरलेलं असतं. त्यामुळे जशी संध्याकाळ होते त्यावेळेस असे मेंदूमध्ये बदल घडतात हार्मोन्सचे की तुम्हाला ग्रॅज्युअली झोप लागते आणि जसं सनलाईट येतो किंवा सूर्योदय होतो तशी आपल्याला जाग येते. तर हे
जे सेट झालेलं असतं ते अनसेट करण्याचं काम तुमचा मोबाईल करतो. जो लाईट आहे तो करतो, कारण तो तुम्हाला जो लाईट आहे तो जागच ठेवतो. त्याच्यामुळे तो निद्रानाश होतो. आणि निद्रानाश झाला की मग सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या तुमच्या वाईट गोष्टी ॲक्टिवेट होतात, ज्याला आमच्या भाषेत आम्ही म्हणतो इन्फ्लेमेशन. म्हणजे आता सगळ्यांना असं वाटतं की डायबिटीज हा साखरेचा आजार आहे, तर तसं नाही. साखर हा फक्त एक त्याच्यातला एक भाग आहे, जे साखर वाढते. मेन जे आहे ते म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ द व्हेसल्स, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये येणारी सूज. मग त्याचे कारणं पण खूप सारे आहेत. त्यामध्ये पेशींवर इफेक्ट होतो, पेशींमध्ये इन्फ्लेमेशन होतं, आणि जे शरीराला अपायकारक जे घटक असतात ते बॉडीमध्ये वाढतात. म्हणजे थोडक्यात मोबाईल पण आजाराचं एक कारण आहे. 100%. मोबाईल म्हणजे त्याच्यात मोबाईल घ्या, तुमचं लॅपटॉप घ्या, तुमचा कम्प्युटर घ्या, एव्हरीथिंग. पण आजकाल आपण बघतो मोबाईल. सो ते एक आहे. आणि तिसरं त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं जे आहे म्हणजे व्यायामाचा अभाव. आता दिस इज आपण ज्याला म्हणतो फास्ट मुव्हिंग जग. पहिली जी कार होती त्या कारमध्ये बेसिक तुमचा क्लच, ब्रेक, गिअर सगळ्यांची हालचाल व्हायची. जर तुम्हाला म्युझिक चालवायचं झालं तर सगळं म्हणजे हालचाल. आता ऑटोमॅटिक गाडी आहे, हलायचंच नाही. ऑटोमॅटिक, एव्हरीथिंग इज ऑटोमॅटिक. बिलकुल हलायचं नाही, सगळं ऑटोमॅटिक. तुमचे जे कंट्रोल असतील म्युझिकचे ते पण हातातच. नो मुवमेंट्स. हा एक भाग झाला. आणि सेडेंटरी लाईफस्टाईल खूप वाढलेली आहे. म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आहाराचा व्यायाम, बैठक खूप जास्त असते. तर त्याच्यामुळे काय होतं की जी शरीराला चालना मिळाली पाहिजे ती मिळत नाही. मसल्स तुमच्या ॲक्टिव्हेट होत नाही. आणि मसल्स हा एक खूप फॅक्टर तुमच्या साखरेच्या नियंत्रणाशी संबंधित आहे, जे आपले जे स्नायू आहेत ते. तर मग ती शरीराची निष्क्रियता झाली की परत तुमचा ओबेसिटी होते, म्हणजे स्थूलता वाढते, आणि ते परत सायकल रिपीट होतं. त्यामुळे आहार, विहार हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आहार पण व्यवस्थित असावा आणि व्यायाम म्हणजे किती तुम्हाला किती व्यायाम लागतो. म्हणजे तसं तुम्ही बघितलं तर आमच्या वैद्यकीय म्हणजे तुम्ही जर सल्ला जर माझा मानाल तर मिनिमम 20 मिनिट्स अ डे अँड 6 days इन अ वीक. म्हणजे किती झाले, 20 × 6, 120 मिनटं तुम्हाला आठवड्यात तुमच्या शरीराला द्यायचे आहेत. किती, 120 मिनटं. पण ते जर तुम्ही देऊ शकत नसाल काय करणार. त्याच्यामुळे शरीराची हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर करत नसाल तर उद्या सकाळपासून लगेच चालू करा. जॉगिंग करा, ब्रिस्क वॉकिंग करा, योगा करा, झुंबा करा. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बट डू इट. आणि त्याचा निश्चितच परिणाम मिळेल. आणि मी सांगतो की हा व्यायाम हा ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला एवढी सवय होते की तुम्ही एक दिवस जरी व्यायाम नाही केला तरी तुम्हाला बेचैनी होते. त्याच्यामुळे योग्य संतुलित आहार, दॅट इज बॅलन्स डाएट अलॉंग विथ रेग्युलर बॉडी एक्झरसाइज हे हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, डायबिटीजच्या प्रिव्हेन्शनसाठी नक्कीच फायदेशीर ठरते. आता आपण बघतो जे जिमला जातात किंवा जे व्यायाम करतात ते प्रोटीन इंटेक जास्त करतात, तर ते कितपत योग्य आहे? निश्चितच ते, जर तुम्ही माझं मत घ्याल तर ते निश्चितच अयोग्य आहे. आता प्रोटीन जे घेतात ते क्रिएटिन असतं बऱ्याचं. क्रिएटिन म्हणजे एक प्रकारचा एक प्रोटीनचाच एक फॉर्म असतो. सप्लिमेंट्स आपण ज्याला म्हणतो, सप्लिमेंट्स ऑफ प्रोटीन सप्लिमेंट्स, ते निश्चितच घातक असतात. ते योग्य प्रमाणात घेतले तरच चांगलं. पण आजकाल तुम्ही तरुणाईची क्रेज बघितली की त्यांना लगेच डोले शोले लागतात. 1 महिन्यात लगेच आपण ज्याला म्हणतो की बायसेप आले पाहिजे, 6 पॅक्स 8 पॅक्स जे असतील ते आले पाहिजे. आणि मग तरुण भरकटतो, प्रोटीन सप्लिमेंट्सकडे जातो, स्टिरॉइड्सकडे जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी निश्चितच शरीरावर परिणाम होतो. क्रिएटिनचा खूप जास्त वापर केला तर त्याचा किडनीवर परिणाम होतो. स्टिरॉइड्सचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्टिरॉइड्स मेक्स हार्ट वीक. तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो, स्नायूंवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हे टाळा. नॅचरल जे प्रोटीन्स आहेत, जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत, ते आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करा. अंडी आहेत, स्प्राउट्स आहेत, पनीर आहे, सोयाबीन आहेत. तर ह्या गोष्टींचा तुम्ही जो आहारामध्ये तो इंटेक वाढवा.
हे जे नॅचरल प्रोटीन्स आहेत रादर दॅन प्रोटीन सप्लिमेंट, जे प्रोटीन्स आहेच निसर्गाने दिलेले त्याचा तुम्ही वापर करा आणि करा ना. त्याच्यामुळे प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी करा. अतिरेक करू नका. कुठलीही अतिरेक होणारी गोष्ट टाळा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचं नुकसान होणार नाही. नक्कीच. म्हणजे थोडक्यात डॉक्टरांना सांगायचं आहे की संतुलित आहार, योग्य नाशिक व्यायाम. कुंभमेळा येतोय, तर नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणती खबरदारी आपण घेतली पाहिजे? निश्चितच. आता कुंभमेळा जो येतोय, आता तुम्ही दिवसेंदिवस बघतात ती क्रेज वाढत चालली. आता नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा झाला, तर त्याने गर्दीचा सगळा उच्चांक मोडून टाकला. आणि तो सोशल मीडियाचा पण आपण त्याला म्हणतो की इफेक्ट असू शकतो, की प्रत्येक जण तिकडे जाऊन दर्शन घ्यावं किंवा आपण तिथला प्रेझेन्स असावा असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे नाशिक मधला हा कुंभमेळा निश्चितच परत या सगळ्या गर्दीचा उच्चांक मोडणार असेल असं मला वाटतं. ऍज अ डॉक्टर किंवा मेडिकल किंवा हेल्थ सेक्टरशी निगडीत कुंभमेळ्याचे इम्पॅक्ट जर तुम्ही मला विचाराल, तर सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे सॅनिटेशन. तर ते सॅनिटेशन प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर साथीचे आजार, जसं आपण बघतो पंढरपूरला वारी गेली की आषाढी एका दिवशीच्या दुसऱ्या दिवसापासून जी साथ चालू होते कॉलराची, ती खूप दिवस चालते, कारण तिथे सॅनिटेशनचा प्रॉब्लेम. तर आपले लॉजिस्टिक्स सगळे व्यवस्थित वापरून प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट करून हे सॅनिटेशन तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करावं लागणार आहे. सर्वप्रथम ते. दुसरं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये बायो नॉन डिग्रेडेबल, सगळ्यात महत्वाचं काय, प्लास्टिक. तर ते प्लास्टिक बॅन किंवा ही मॅनेजमेंट तुम्ही कशी करणार हे पण खूप महत्वाचं आहे. तिसरं खूप महत्वाचं आहे ते म्हणजे साथीचे रोग. साथीच्या रोगांमध्ये तुमचं कॉलरा आहे, कावीळ आहे, डायरिया आहे आणि सगळं महत्वाचं म्हणजे छातीचे न्यूमोनिया किंवा आपण इन्फेक्शन. आता कोविडचं साधं उदाहरण घेतलं, कोविडचं जाऊ दे, स्वाईन फ्लूचं उदाहरण घ्या, तर मग ती खूप रिस्क असते, कारण गर्दी खूप होणार. त्यामुळे ती पण मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. असे खूप सारे सेटअप्स तुम्हाला करावे लागतील. स्वयंसेवक व्हॉलेंटरी तुम्हाला म्हणजे तिथे नेमावे लागतील. मी रोटरीशी पण संबंधित आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन हा माझा पॅरेंट क्लब आहे. तर ह्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही एक लीड घेऊन तिथे आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वॅक्सिनेशन ड्राईव्ह राहील. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रदूषण. एअर पोल्युशन घ्या, गोदावरीचं प्रदूषण घ्या. तर हे सगळं आपण जे निर्माल्य म्हणतो किंवा हे पण ज्या पूजा किंवा विधी जे केले जातात, त्यामुळे तो रोड वाढणार आहे, एअर पोल्युशन वाढणार आहे. त्या सगळ्यांची प्रॉपर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरं डिफॉरेस्टेशन आहे. आता आपण बघतोच आहे, जे आता झाडं तोडली जाणार आहेत. ते म्हणतात की काळाची गरज आहे, पण तुम्ही बघितलं तर एक झाड किती वर्षाचं असतं, ते एवढं संवर्धन केलेलं असतं आणि तुम्ही तोडणार. तुम्ही झाडं लावले जरी किती, तरी ते किती केव्हा उगतील आणि तेव्हा पर्यावरणाचा बॅलन्स तुम्ही कसं साधणार ते आहे. तर हे सगळं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग त्याच्यामध्ये करायला लागेल, ज्याच्यामध्ये हेल्थ सेक्टर, होम सेक्टर किंवा गृह खाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे स्वयंसेवक जे उत्स्फूर्तपणे मदत करतील आणि या कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नक्कीच मदत करतील. म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि प्रिकॉशन हे दोनच ऑप्शन नाशिककरांकडे आहेत. आणि लास्ट जे मी म्हणेल की स्टॅम्पेड चिंगरा आता नुकतीच उत्तर प्रदेशात झाली. आपल्याला पण आठवतं की मागच्या कुंभमेळ्यात पण आपल्याकडे झाली. तर त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून नागरिकांनीच ती काळजी घेणं गरजेचं आहे. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. नक्कीच. सरांचे वडील एक इतिहास संशोधक आहे. सर, आम्हाला ऐकायला आवडेल की एक इतिहासाचे प्राध्यापक काका होते आणि आता एक इतिहासाचे संशोधक म्हणून ते काम करतायत. नक्कीच. माझे वडील आमच्या कंधाणे तालुका बागला, आपण त्याला सटाणा म्हणतो, हे आमचं मूळ गाव. तर तिथले डबल MA असणारे ते पहिली व्यक्ती होते. म्हणजे ते MA हिस्ट्रीमध्ये त्यांनी केलंय, इतिहास या विषयात, आणि MA पॉलिटिक्स म्हणजे राज्यशास्त्र आपण ज्याला म्हणते. त्यानंतर त्यांनी MPhil केली आणि त्यानंतर त्यांनी PhD केली. आणि त्यांचा व्यासंग जो आहे हा प्रचंड आहे. म्हणजे आम्ही त्यांना लहानपणापासून जवळून बघितलंय आणि त्यांच्यामुळेच
म्हणजे मला पण इतिहासाबद्दल ओढ निर्माण झाली आणि मी त्यांचे जवळपास 100 ते 150 पुस्तकं असेच लहानपणात म्हणजे वाचून टाकले. 12वी नंतर तर मला तसा स्कोप मिळाला नाही, कारण आमचेच पुस्तकं वाचायला आम्हाला वेळ नसायचा. पण त्यांचा व्यासंग हा प्रचंड आहे. अजूनही ते खूप गोडीने हे इतिहास संशोधनात आहे. आपण ज्याला म्हणतो की फॅक्च्युअल हिस्ट्री, म्हणजे जे वस्तुनिष्ठ जे पुरावे आहेत इतिहासातले ते गोळा करण्याचे ते काम करतात. म्हणजे पिराली हाऊस म्हणण्यापेक्षा एक बुक हाऊस म्हणणं जास्त योग्य ठरेल. निश्चितच. तुम्ही जर आमच्या घरी जर व्हिजिट केली तर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला समोरच दिसेल की म्हणजे लायब्ररी आमची किती मोठी आहे असं. तर सांगायचं म्हणतं असं की वस्तुनिष्ठ इतिहास जो आहे, खरा जो इतिहास, ते शोधण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांची जी गोडी आहे ती पर्टिक्युलरली नाशिक जिल्हा ॲज सच त्याच्यामध्ये खूप आहे. म्हणजे तुम्ही त्यांना काय विचारा, तुम्ही एखाद्या मंदिराचा जरी इतिहास त्यांना विचारला तरी ते इत्यंभूत माहिती तुम्हाला सगळी सांगतील. किल्ल्यांचा घ्या, जे प्रॉपर जे घडून गेले ते सगळं तुम्हाला त्यांच्याकडे निश्चितच ऐकायला मिळेल. त्याच्यामुळे त्यांचा व्यासंग दांडगा आहे. त्यांची अजूनही बैठक ही 6-6, 7-7 तास प्रत्येक दिवशी असते. त्याच्यामध्ये त्यांचं लेखन आहे, वाचन आहे आणि भारतीय इतिहास संशोधन संस्था आहे पुण्याची, आर्किओलॉजी डिपार्टमेंट, इथं त्यांचा नेहमी वावर असतो. त्याच्यामुळे असं व्यासंगी व्यक्तिमत्व ते आहे. ह्या शतकातली सगळ्यात मोठी महामारी म्हणजे करोनाची, त्याबद्दल तुमचे अनुभव काय होते? करोनाची महामारी ही जशी सगळ्या जगाचं चित्र पालटून ठरणारी झाली, तसंच वैयक्तिक माझ्या आयुष्यात पण ती टर्निंग पॉईंट ठरली. मग ती शारीरिक असो, ती मानसिक असो किंवा ती फिलॉसॉफिकल असो. जीवनाचं महत्त्व त्या करोनाच्या महामारीत नक्कीच कळालं आणि ते सगळ्यांचे पण अनुभव सारखेच असतील. पण ॲज अ डॉक्टर आणि ॲज अ ह्युमन बिईंग मी जे जवळून अनुभवलं ते निश्चितच खूप मन हेलावून टाकणारं ठरलं. आपण सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस सगळ्यात ज्वलंत जो प्रश्न होता तो समाजासाठीचा होता, पण ॲज अ डॉक्टर किंवा रुग्णसेवा देणारी व्यक्ती म्हणून आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. ऑक्सिजनची कमतरता, त्यावेळेस रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन होतं त्याची कमतरता आणि दिवसेंदिवस वाढणारा रुग्णांचा लोड, याच्यामध्ये डॉक्टर हा खूप भरडून गेला. त्याला म्हणजे त्याच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या समाजाकडनं पण होत्या आणि दुसरं सरकारकडनं पण होत्या. आता तुम्ही जर मला विचाराल माझे वैयक्तिक अनुभव, तर बरेचसे अनुभव आहेत. त्याच्यातले मन हेलावून टाकणारे अनुभव हे म्हणजे ऑक्सिजन वाचून तडफडणारे रुग्ण, म्हणजे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तडफडून जीव गमवावा लागणारे रुग्ण बघून कोणाला चांगलं वाटतं. ते आम्ही प्रत्यक्षात ह्या डोळ्यांनी अनुभवलं आहे आणि अजूनही आम्ही जेव्हा त्या स्मृतीत जातो तेव्हा अंगावर काटे येतात. हे आपल्याला जो फ्री ऑक्सिजन मिळतो त्याची आपल्याला किंमत नाही आहे. त्यावेळेस तुम्ही लाखो करोडोंच्या पेट्या घेऊन जरी फिरत असाल त्यावेळेस तुम्हाला ऑक्सिजन अवेलेबल होत नव्हता. त्याच्यामुळे हा आपल्याला जो मोफत जो ऑक्सिजन मिळतो त्याची किंमत सर्वांनी ठेवावी याचं मी या निमित्ताने आवाहन करतो. दुसरे मजेशीर पण प्रसंग आहेत. रेमडेसिवीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सुरुवातीला रेमडेसिवीरसाठी लिस्ट लागायची, जसं आपली वेटिंग लिस्ट असते तशी लिस्ट लागायची जिल्हाधिकारी कार्यालयात, याला मिळालं त्याला मिळालं. आणि आपण बघितलं की त्या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय समोर होणारी जी लांबच लांब रांगा, तिथे होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांमधली भांडणं, डॉक्टरांशी होणारे भांडणं की आमच्या रुग्णाला का रेमडेसिवीर मिळत नाही आहे, हे पण आम्ही अनुभवलेलं आहे. आणि तेच नातेवाईक 2-3 दिवसांनी म्हणतात की तुम्ही रेमडेसिवीर का दिलं, कारण रेमडेसिवीरचे जे साईड इफेक्ट्स त्यावेळेस आलेत की यामुळे हार्ट अटॅक येतो, याच्यामुळे हृदयावर परिणाम होतो. तर तेच रुग्ण 2 दिवसांनी आम्हाला म्हणायचे की तुम्ही रेमडेसिवीर का देताय. तर हा एक विनोदी भाग आपण त्याला म्हणू की आम्ही असेही अनुभवलेले आहेत. पण सांगायचा मुद्दा झाला की त्यावेळेसचं जे चित्र होतं ते निश्चितच खूप
मन हेलावून टाकणारं होतं. आम्ही तरुणातले तरुण व्यक्ती, कुटुंब प्रमुख, तरुण स्त्रिया यांनी ऑक्सिजन अभावी जे जीव गमवावे लागले ते आम्ही बघितलेले आहेत. तर अशी महामारी निश्चितच परत येऊ नये ही मी ईश्वरचरणी खरंच प्रार्थना करेन. परंतु शेवटी निसर्ग आहे. आपण एकच गोष्ट करू शकतो की निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये. निसर्गाच्या विरुद्ध जाऊ आपण गेलो तर निश्चितच वेगवेगळ्या प्रकाराने निसर्ग तुम्हाला ह्या प्रकारच्या महामारीपर्यंत आणून ठेवतो. जे रेमडेसिवीर बद्दल तुम्ही बोललात की 2-3 दिवसांनी त्यांचे नातेवाईक यायचे आणि का दिलं, बरोबर. कारण की खूप सारे असे भाकितं पसरलेली होती की त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो, ते कितपत खरी होती? आता तुम्ही जर बघाल तर वैद्यकीय क्षेत्र हे जे आहे, हे पण आम्ही जे औषधोपचार करतो ते खूप साऱ्या निकषानंतर, आपण ज्याला म्हणतो ड्रग ट्रायल्स, यांचा अडथळा पार केल्यानंतर ते हे वापरले जातात किंवा त्यांना वापरण्यात मान्यता देण्यात येते. तो काळ असा होता की त्या काळात हे जे औषधं होते हे आपण ज्याला म्हणतो की मानकतेचे होते, ट्रायल्स होत्यात, पण तो फेज असा होता की त्याचा फायदा होतोय ना, चला देऊन टाका. कारण कोविडच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे जो शस्त्र होते, आर्मामेंटरी आपण ज्याला म्हणतो, ते खूप कमी होते. त्यामुळे त्यावेळेस ते यूज झाले आणि त्याचा फायदा निश्चितच झाला, नाही म्हणता येणार असं नाही. परंतु प्रत्येक औषधाला हे दुष्परिणाम असतात. आता आपण दुष्परिणाम हे केव्हा जाणवतात, जेव्हा आपण कालांतराने, जसं आमचं म्हणतो की पोस्ट ऑफ ॲनालिसिस किंवा त्या औषधाचा वापर केल्यानंतर कुठले साईड इफेक्ट होतात हे आपल्याला नंतर. मग त्या कालांतराने जे रिसर्च झाले त्यामध्ये असं आढळलं की ते हृदयाच्या स्नायूंवर, हृदयाची जो हृदयाचा जो रक्तपुरवठा असतो त्याच्यामध्ये अडथळे आणू शकतात, त्याच्यामध्ये गुठळ्या तयार करू शकतात, जेणेकरून तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हार्ट फेल्युअर होऊ शकतं. तर निश्चितच अशा काही रिसर्च आहेत ज्यामध्ये हे आढळलेलं आहे. वॅक्सिन्स आहेत, त्यावेळेस आपण बघितलं तर फायझरचे वॅक्सिन्स होते आणि इंडियन म्हणजे भारतात पण निर्मिती झालेले वॅक्सिन होते, सिरम इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलेले वॅक्सिन्स होते. तर ह्या वॅक्सिन्सचे पण काही दुष्परिणाम कालांतराने आढळलेले आहेत रुग्णांमध्ये. तर निश्चितच त्या औषधांचे दुष्परिणाम रुग्णांवर झालेले आहेत. आता सध्या तरुणांना हार्ट अटॅकचं प्रमाण, परंतु सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय, परंतु ते विषाणूमुळे होते की ते औषधांमुळे होते हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि त्याचा आता रिसर्च चालूच आहे, त्याचाही स्टडी चालू आहे. कालांतराने ते चित्र पूर्णपणे नक्कीच स्पष्ट होईल. नक्कीच. तरुणांमध्ये जो हार्ट अटॅकचा प्रमाण आता सध्या स्थितीला जो वाढलेला आहे, तर तो असं काही काहींचं समज आहे की तो ज्या लसी दिल्या गेल्यात 2 त्याच्यामुळे आहेत, तर ते कितपत खरं आहे? आता हा एक विवादित मुद्दा आहे. त्याच्यामध्ये काही जे ॲनालिसिस केले गेलेले आहेत त्यामध्ये नक्कीच वॅक्सिन्स कारणीभूत ठरले आणि काहींमध्ये ते ठरलेले नाही आहेत. जे mRNA वॅक्सिन्स होते, जे लाईव्ह वॅक्सिन्स आपण ज्याला म्हणतो की वॅक्सिनचे प्रकार असतात, तर काही विशिष्ट वॅक्सिन्स जे होते mRNA वॅक्सिन्स, तर त्यांचा आणि हृदयविकाराचा संबंध जास्त होता इतर वॅक्सिन्सपेक्षा, असं रिसर्चमध्ये आढळलेलं आहे. नक्कीच. पण ते तरुणांमध्येच आपल्याला नाही म्हणता येणार. ज्यांनी ते घेतलेले आहेत त्यांचं आहे स्पेसिफिक असं ते यंग लोकांमध्येच ज्यांनी घेतलेलं आहे रेमडेसिवीर त्यांनाच हार्ट अटॅक आले असं नाही. इंडिया रायझिंग ही नाशिकसाठी आम्ही सुरू केलेली संकल्पना तुम्हाला कशी वाटते? सर्वप्रथम मला इथे बोलवलं आणि आपलं जे डिस्कशन जे झालं ते मला खूपच आवडलं का तर ते म्हणजे याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या रिकलेक्ट झाल्या, माझ्या पूर्वायुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मला बऱ्यापैकी आठवल्यात. त्यात कोविड असू द्यात, माझं शिक्षण असू द्यात, माझं बालपण असू द्यात. तर मी सर्वप्रथम इंडिया रायझिंग यांचं खूप आभारी आहे की त्यांनी मला या पॉडकास्टसाठी किंवा या टॉकसाठी बोलवलं. आणि तुमचा हा जो उद्देश आहे की समाजातल्या विविध क्षेत्रातले जे मान्यवर लोक आहेत त्यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्याशी जी वैचारिक देवाणघेवाण जी पुढे समाजासाठी उपयुक्त ठरेल
आणि निश्चितच समाजाला एक वेगळी दिशा देणारी ठरेल. त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचं आभार पण मानतो आणि तुमचं अभिनंदन पण करतो. आणि यापुढेही माझी काही तुम्हाला आवश्यकता भासलीच तर मी 24/7 तुमच्यासाठी उपलब्ध आहे. थँक्यू सो मच सर. नक्कीच. सो आज किरण बिरारी सरांबरोबर आपण खूप सारी गप्पा मारलेल्या आहेत, खूप सारे विचारांची देवाणघेवाण झालेली आहे आणि खूप माहिती त्यांच्याकडून आपण कलेक्ट केलेली आहे. तुम्ही इंडिया रायझिंगसाठी इथे आलात, नाशिकसाठी इथे आलात, त्यामुळे तुमचं खूप खूप थँक्यू सर. धन्यवाद.